तर आपण सर्वजण शब्दसमुद्री सरांचं स्वागत करूयात. मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेन. तुम्ही जोरदार टाळ्यांच्या कडकडाटाने सरांचं स्वागत. Various sources of free radicals आहे, नंतर एक्सचेंज ऑफ लेवल ऑफ फ्री रॅडिकल्स और रोल ऑफ पुढच्या आठ मी सांगितलं बघा तुम्हाला की कार्बोहायड्रेट तुमच्या ताटामध्ये किती असलं पाहिजे. म्हणजे ज्या पेशंटचं तुम्ही ट्रीटमेंट करणार आहात, उपचार करणार आहात, 15% कार्बोहायड्रेट त्याच्या ताटात ठेवा. प्रोटीन ठेवायचं असेल तर 25% ठेवा आणि फॅट ठेवायचं असेल तर 60%. फॅटचे वेगवेगळे रूप आहेत. म्हणजे पनीर चीज वगैरे ते कशी भेटते माहित नाही, पण फॅटे नाही घेतलं, प्रोटीन फॉर्म मध्ये जरी घेतलं, पण प्रोटीन फॉर्मला खात असताना त्याला एकतर रात्री भिजवून ठेवा, सकाळी खा, सकाळी भिजवून खा ठेवा, संध्याकाळी. हा लक्षात. स्प्राउटेड सुद्धा जास्त खाणं चुकीचं असतं, अतिरेक करणं चुकीचं असतं, म्हणून अतिरेक सुद्धा करू नका. ठीक आहे. फ्री रॅडिकलचे वेगवेगळे सोर्स असतात. हे ऑक्सिजनच्या माध्यमातून होतं. योगिक प्रक्रियेमध्ये सांगितलेलं आहे, अनुलोम विलोम करा, कपालभाती करा, त्याच्या माध्यमातून तुमचा हा जो ऑक्सिजनच्या संदर्भातला जो फ्री रॅडिकल्स निर्माण झालेला आहे त्याला कमी करता येतं, ट्रेस कमी करता येतो. आपला जो एसएनएस आणि पीएनएसचा जो काही विषय होता त्याला पण बॅलन्स करण्यासाठी अनुलोम विलोम, कपालभाती, शुद्धिक्रिया, आपले पंचकर्म आपल्याला वारंवार करता येतात. हप्त्यातून एक वेळा करा, महिन्यातून एक वेळा करा. बरं मला सांगा, टू व्हीलर किती किलोमीटर चालल्यानंतर आपण तिचं सर्व्हिसिंग करतो? 2000. मग आपलं शरीर आजपर्यंत किती किलोमीटर चाललं? त्याची कधीतरी सर्व्हिसिंग केली का? नाही केली. तर सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये पंचकर्म दिलेलं आहे. ते म्हणजे तुमच्या बॉडीची होल सर्व्हिसिंग असतं. म्हणून वर्षातून किमान एक वेळा तरी सर्व्हिसिंग करा, म्हणजे भविष्यात येणारे जे विकार असतात त्याला आपण टाळू शकतो. लक्षात. माझ्याकडे जे लोक येतात त्यांचे एवढे सगळे पॅरामीटर्स घेत असतो. ते तुम्हाला माहिती आहे ना की भविष्यवाला माहिती आहे. भविष्यवाला तो काय करतो? तुमचा हात पाहतो, चेहऱ्याकडे बघतो, शुष्क त्वचा दिसते, अच्छा ऍसिड वाढलेला आहे, चेहऱ्यावर चमक दिसते, कफ प्रवृत्ती आहे, घुटणे दुखतात, वात प्रवृत्ती आहे. अरे नाही, आपला आयुर्वेदाचा आहे संपूर्ण. पण महाराज सांगताना सांगते नाही, चेहऱ्यावर कोण टेन्शन आहे, घरच्या बायकोबरोबर भांडण झालं वाटते. घरच्याच पण लागते ना, बाहेरची पण लागा, घरच्या बायकोबरोबर भांडण झालं वाटते. मग असं तो सगळं पाहतो. तशा पद्धतीने मी हे पॅरामीटर जे आहे, या पॅरामीटरच्या भरोशावर भविष्यात त्याला कोणता विकार होणार आहे हे पाहतो. समजलं का? त्याच्यासाठी हे पाहत असतो. सीबीसी पाहतो, त्याच्यामध्ये ब्लड मध्ये कोणते कोणते पॅरामीटर बिघडलेले आहेत ते माहित पडतं. फास्टिंग शुगर घेत असतो. लोक काय करतात? फक्त फास्टिंग शुगरच करतात. पण मी त्याच्यात ऍड काय करत असतो? फास्टिंग इन्सुलिन पण करतो. तुमचं इन्सुलिन किती आहे ते बघा, चेक करा. त्याच्यानंतर इकडे काय HbA1c. 3 महिन्यापूर्वी जे काही तुम्ही साखर, गोड खाल्लेलं असेल ते सगळं दिसते. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर लिपिड प्रोफाइल, हार्ट मध्ये कुठे काय काय चेंजेस आहे किंवा लिव्हर फंक्शनिंग मध्ये काय डॅमेजेस आहे सगळ्या गोष्टी दिसतात. होमोसिस्टिन. आता होमोसिस्टिन आहे काय? कधी कधी हार्ट मधले ब्लॉकेजेस वाढतात. मला एक सांगा, किती पर्सेंटेजचा ब्लॉकेजेस आहे तर आपला लवकर मरण होईल? 90%, 95%, 80% का 30%? जो 90% ह्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. होमोसिस्टिन त्याच्या शरीरात ब्लॉकेजेस होण्याची समस्या किती आहे हे आपल्याला माहिती. सोबतच जो मॉलिक्युल्स आहे याचावाला होमोसिस्टिनचा, तो सेलला डॅमेज करतो. काय करतो? मग ते डॅमेज रिपेअर करण्यासाठी होमोसिस्टिन म्हणजे शरीरातलं जे फॅट असतं ते त्याच्यावर लेअर चढवतो. लक्षात. पण हा लेअर चढवतो. एक 90% जो ब्लॉकेज झालेला आहे तो त्याचा बायपास शोधून घेतो. काय करतो? बायपास शोधून घेतो. 85% वाला सुद्धा बायपास शोधतो. हे होमोसिस्टिन म्हणजे कोलेस्ट्रॉलला वगैरे चेक करण्यापेक्षा त्याला चेक करायचं, कशाला चेक करायचं? होमोसिस्टिनला.
कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल कशाला म्हणता तुम्ही? एचडीएल ला काय म्हणता? गुड कोलेस्ट्रॉल. एलडीएल ला, व्हीएलडीएल ला त्याच्यापेक्षा खराब. पण एचडीएल चा अर्थ काय? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. काय? प्रोटीन. काय? लायपोप्रोटीन. व्हीएलडीएल काय? लायपोप्रोटीन. व्हीएलडीएल म्हणजे एचडीएल पण तेच आहे, एलडीएल पण तेच आहे आणि व्हीएलडीएल पण तेच आहे. आता बघा, तुमच्या घराचं बांधकाम करायचं आहे. काय करायचं आहे? बांधकाम करायचं आहे. कोणाला बोलावसान तुम्ही? खाली प्लॉट आहे, त्याच्यावर घर बांधायचं आहे. कोणाला बोलावता? कोणाला बोलावसान? बरं, या प्रशासनाची भिस्त कोणावर आहे? साहेबाला आहे ना. 15 व्हिटॅमिन सी गरज असतं. व्हिटॅमिन ए, बी, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B9, B12, C, D आणि E आणि K. बरं, मला एक सांगा, व्हिटॅमिन डी हा कशाला पूरक आहे? नाही, ते औषधी चालू आहे वरती शकते असं भलत असेल तर काही खपू नका. ठीक आहे. तर व्हिटॅमिन डी जर तुमच्या शरीरात जर कमी असेल, तर बोन्सला मजबूत करण्यासाठी हा व्हिटॅमिन डी म्हणजे हार्मोन कॅटेगरीचा असतो. कशा कॅटेगरीचा असतो? हार्मोन कॅटेगरीचा असतो. आणि जेव्हा म्हणजे हाडांच्या संदर्भात जे दुखणं असतात तेव्हा व्हिटॅमिन डी सुद्धा तो खतम होत राहतो. म्हणून व्हिटॅमिन डी म्हणजे हार्मोन डी गरजेचं असतं, म्हणजे कॅल्शियमच्या ऍब्सॉर्प्शनसाठी. ओके, लक्षात आलं. नंतर व्हिटॅमिन के कशासाठी असतं? रक्त गोठण्यासाठी. बरोबर आहे. वेगवेगळे जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी विस्तृत बोलत नाही. पण महत्वपूर्ण मला जे वाटतं ते सांगा. व्हिटॅमिन B12 कशामुळे वाढेल? काही नाही, आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. एक दही नावाचा प्रकार आहे. काय नावाचा? दही नावाचा एक प्रकार आहे. तो प्रकार फक्त तुम्ही सकाळी खा, संध्याकाळी त्याला खाऊ नका. पण दह्याला जर गरम करून खाल्लं तर विषासमान काम करते. पण दह्याला प्रक्रिया करून खाल्लं म्हणजे त्याचा ताक करून त्याची कढी करून खाल्ली तर तुम्हाला हितकारक असतं, नाही तर अहितकारक. म्हणून आपला जो व्हिटॅमिन B12 जर कोणाचं वाढवायचं असेल तर काय करायचं? सिंपल, त्याच्या रोजच्या ताटामध्ये सकाळच्या वेळेस 50 ग्रॅम दही टाकून द्यायचं. काय टाकायचं? दही. त्याला म्हटलं दही नाही पाहिजे, ओके, कढी बनवून कढी पेले का? आलं का लक्षात? पण त्याची गरज आपण अन्नातून पूर्ण करता आली पाहिजे. हे आपलं आयुर्वेदाचार्याचं काम असतं. आलं का लक्षात? तर हे या पद्धतीने 14 मिनरल्स. काय म्हणजे 14 मिनरल्स? त्यामध्ये कॅल्शियम आहे, नंतर क्लोरीन आहे, नंतर कॉपर आहे, आयोडीन आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, सेलेनियम आहे, सिलिकॉन आहे. आता हा आयर्नचा जो घटक आहे, हा जेव्हा तुम्ही याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर किती असतं माहिती आहे का? फेरेटिनचं किती असतं? F++ किती आहे? 2 आहे ना. आणि चहा पत्तीतला जो काही टॅनिन आहे त्यातला जो फॉर्मिक ऍसिड आहे त्याचा किती आहे? 1, 2, 3. किती आहे? 1, 2, 3. हे 3 जास्त आहे काय 2 जास्त आहे? पण हा 3 काय करतो? याची शृंखला कंप्लीट करण्यासाठी याच्यातले कोडून घेतो. किती झाले? आता झाले 4. मॉलिक्युलर बॉन्ड तयार झाला फेरिक सल्फेटचा आणि ऑटोमॅटिकली हा झाला फ्री रॅडिकल तुमच्या शरीरात. जर ज्याचं हिमोग्लोबिन तुम्हाला वाढवायचं आहे त्या पेशंटचा जर तुम्ही चहापत्ती जर चहा बंद करतास हिमोग्लोबिन त्याचा महिन्याभरात वाढून जाते. किती? महिन्याभरात. म्हणजे फेरेटिन युक्त जे चहा, हे फेरेटिनचा मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे 2चा, चहापत्तीतला मॉलिक्युल आहे त्याचा आहे 3चा. हे 3 आणि 2 मध्ये युद्ध होते. 3 माणसं त्याला भारी पडतात, शरीरातल्या हिमोग्लोबिनची अशी करून टाकते. म्हणून काय करायचं? फेरेटिनचं तत्व वाढवण्यासाठी, आयर्नचं तत्व वाढवण्यासाठी त्याचा चहापत्ती युक्त चहा बंद करून टाका. त्यानंतर मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे काय होतं? स्टोन निर्माण होतात. बरोबर आहे.
तर मग त्याचा मॅग्नेशियम जर त्याच्या शरीरात वारंवार जर स्टोन निर्माण होत असतील तर शोधा त्याच्या आहारामध्ये मॅग्नेशियम चाललाय की नाही चाललाय. नासन चालला तर नाचणी खाऊ घाला, त्याला स्टोन होणार नाही. अल्कलाइन कॅटेगरीचे फूड्स खाऊ घाला, त्याला प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतर सल्फर आहे, झिंक आहे, सोडियम आहे. सोडियम त्यावेळेस तुमच्या शरीरातलं सोडियम कमी होऊन जातं, त्यावेळेस तुमचे शरीर हातपाय असे मुळे पण पडायला लागतात. म्हणून सोडियम पण गरजेचं आहे. पण सोडियम पाहिजे किती हो आपल्या शरीराला? दिवसभरात 2 ते 5 ग्रॅम पाहिजे. एका जणाचं सोडियम कमी झालं होतं, माझ्याकडे आला, मला म्हणतोय सर सोडियम कमी झालंय, काय करू? काय नाही, मी त्याला सिंपल इलाज सांगितलं. एक म्हटलं काळं मीठ असते ना, घेऊन ये. आणलं 4 गड्या, म्हटलं ती घेऊन असं ताट, सकाळी दुपारी संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी चेक केलं, सोडियमची इम्प्रुव्हमेंट झाली आणि तो तंदुरुस्त झाला. इलाज सोपा असतो बघा. बिमारी एका हाताच्या अंतरावर आहे ना, उपचार सुद्धा एका हाताच्या अंतरावर आहे. म्हणजे बिमार पडायचे लक्षणही एकाच हातावर आहे आणि दुरुस्त होण्याचे पण एकाच हातावर. ज्या घरामध्ये छोटा मोठा कॅन्सर वगैरे होतो त्याच्यात घराच्या दरवाजात त्याची वनस्पती असते रिपेअर होण्याची, पण त्याला ते माहीत नसते. माहीत करून देण्यासाठी आपल्यासारख्या म्हणजे आयुर्वेदाचार्यांनी त्याला मदत केली पाहिजे सातत्याने. बघ, एक इसेन्शियल फॅटी ऍसिड असतं अल्फा, हे जे ऍसिड असतं म्हणजे ओमेगा 369, हे जे असतं हे आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतं. शरीर तयार करत नाही, हे शरीर तयार करतं कशाच्या माध्यमातून? अन्नाच्या केमिकल रिएक्शन पासून हे तयार करतं शरीर. पण हे तयार करत नाही, याच्यासाठी तुम्हाला वरून खावंच लागेल. मग आता हे कशातून मिळेल? जवस आहे, तीळ आहे, आणि कोणता आहे? कोणता आहे? जवस, तीळ, मोहरी, हल्ली, या तिन्ही याच्यामध्ये मी या ठिकाणी त्याच्या शरीरात त्याच्या ताटामध्ये हे ऍड करण्यासाठी 3 प्रकारची चटणी ऍड करत असतो. त्या चटणीचं नाव असते जवसाची चटणी, तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची. एकत्र कॉम्बिनेशन कर आणि खाय, पण खाय. आणि सोबतच त्याला वरून तेल पण खाल्लं होतं. आता तुम्ही म्हणसान सर तेल कसं खाल्लं होतं? बरोबर ना, तेल खाल्लं होतं ना, तर बाकी लोक तर तेल बंद करायला लावतात. पण तुम्हाला माहित असेल, राजस्थान साईडला जर गेले म्हणजे देशाच्या संदर्भातलं उदाहरण आहे, तिकडे लोक उंच पुरे आहे, धष्टपुष्ट आहे, तिथं भरपूर प्रमाणात तूप निघतं, सात्विकता निर्माण झालेली आहे, त्याच्यासोबत साम्यता निर्माण झालेली आहे. त्या लोकांची एन्व्हायरमेंट रोज कमीत कमी 100 ते 150 ग्रॅम तूप खातात, तरी त्यांना ओव्हरराईट सर्जरी कधीच करायला काम पडत नाही. आलं का सर लक्षात? म्हणजे साम्य झालेलं आहे, त्याच्यासोबत साम्य झालेलं आहे. म्हणजे साम्य आणि साम्याचा विचार आयुर्वेदामध्ये कितीतरी वर्ष आधी करून ठेवलेला आहे. आता लोक म्हणायला की त्याच्यासोबत ऍडजस्टमेंट झाली पाहिजे, तो असाच भेटला तर माझं कसंच पटेल त्याच्यासोबत, कसंच पटेल त्याच्यासोबत चालू. आलं का? म्हणून साम्य करता आलं पाहिजे. साम्यता म्हणजे एक प्रकारे समभाव निर्माण करता आला पाहिजे. आलं लक्षात? तर इसेन्शियल फॅटी ऍसिड हे सगळं याच्या माध्यमातून तयार होते. हे 6 शत्रू आहे. षडरिपू, हे षडरिपू केले ते मगांचे 7 होते, आता 6 मध्ये त्याला कन्वर्ट केलं. चहा, कॉफी, साखर, ब्रेड, बिस्किट, केक. आता चहा काऊन नाही प्यायचा? टॅनिन असते म्हणून. कॉफी का प्यायची नाही? कॅफीन असते म्हणून. साखर का खायची नाही? फॉर्मॅलिन असते, कॉस्टिक सोडा असते, HCl असतं, त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, सल्फर असतं, गंधक असतं वेगळे. आता ब्रेड का नाही खायची? काय ब्रेड मध्ये साखरेचे सगळे तत्व असतात, सोबतच डालडा असते. काय असते? ते बिस्किट पॅक करण्यासाठी. एक बिस्किट माहितीये का, डॉक्टर साहेब मस्त लिहून देतात, सकाळी उठल्याबरोबर चहा, त्याच्यासोबत एक क्रॅक जॅक नावाचं बिस्किट. बिस्किटाचं नाव तर सर्वसुद्धा लिहायचं होतं, क्रॅक जॅक, म्हणजे जोरदार करायचं. एका डॉक्टरने लिहून दिलं, सकाळी चहा पिताना एक मॅरी बिस्किट. मरले का? काय हे बिस्किट खाऊन मरले का? अरे चांगलं लिहायला पाहिजे ना, हे नाही लिहिता आलं बरोबर. पण त्या बिस्किटात आहे का? त्या बिस्किटात सुद्धा डालडा आहे. म्हणून तो डालड्याचा मॉलिक्यूल जेव्हा तुमच्या शरीरात जातो त्यात काय असतं? निकेल असतो. काय असतं? निकेल असतो. आणि तो निकेलचाच मॉलिक्यूल भविष्यामध्ये तुम्हाला पॅरालिसिस करू शकतो. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, डोळे बघा, खाते पीते वक्त अपनी आंख, कान, नाक खुली रखना, यहाँ तक के हमारी हृदय में अगर वो लगता है अच्छा है खाने का,
तोही खायला. ते पण म्हटलं नाही ना आहारामध्ये की हृदयाला जे भावतं ते खायचं. म्हणजे मला भजे खाल्ले तर वॉमिटिंग होते हे मला माहिती आहे. मला मी चिक्कूला पाहिलं का इरिटेशन होते हे मला माहिती आहे. म्हणजे जो मेरे मन को भाए वही खाणे का. आडवं तेडवं खायचं का नाही. सोबतच पंचपक्वान्न बनवलेलं आहे आणि त्याच्यात तुमच्या समोर कोणीतरी फुकून दिलं. खासान का तुम्ही. मनाच्या विरुद्ध झालं ना. त्याला लॅबोरेटरी मध्ये जाऊन चेक केलं तर सगळेच तत्व मिळत. पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन्स वगैरे सगळं मिळत. पण हृदयासमोर घडलेली घटना. म्हणून माझं एक पण तुम्हाला प्रामाणिकपणे मत राहील की ज्या ठिकाणचा नाश्ता, ब्रेड, बिस्किट खाताय तुम्ही त्या कारखान्याला एक वेळा जाऊन भेट देऊन या. म्हणजे कशा पद्धतीने ते मैदा तुडवतात. आपला लाटणं नाही तुडवत, हातालाच तुडवते, बैलेच्या लाठीला तुडवत होते. पण तिथं जर एन्व्हायरमेंट बघितलं तर लक्षात येईल का किती खराब. तिथंच युरिनियर असतं, इकडे जाते, सुकरून येते, पटकन त्या खाताना म्हणजे कुंडा घालवते. बघायचं जाऊन त्याच्यानंतर त्या युरिनेशन मध्ये जाऊन म्हणजे तिथं बाथरूम असते, मुत्री घर असते, त्या ठिकाणी जाऊन पाहायचं. तिथं पाणी नाही टाका, तेल टाका, हात तसेच ह्यात भरले हात नाही, तेच भरले हात तिथं वापरतात. काही जे लोक आहेत त्यांना लॅट्रिन लागली. आता मी बघितलं एका ठिकाणी तर लॅट्रिन वरून आल्यानंतर तिथं टॉयलेट सोप ठेवलं नव्हतं. मग आता याला काय करावं. गेला तिथं पण तिचा उंडा भिजवणं चालूच होता. मळली लाटली पोळी. कशाची. समोश्याची. त्रिकुट लाटली पोळी खोकाते. वाटतं काय म्हणतं तिथं तर साबण सोडा काहीच नाही. आम्ही गेलो का असंच तुम्ही वापस काही टेन्शन देऊ द्या आम्हाला. आमचा मालक आहे आम्हाला दिसतो ना. तुम्ही काही टेन्शन देता तू थांब बघू पाहू. ओके तर बघायची दोन बघायचं एक वेळा. ठीक आहे. बिस्किट, केकचं सांगितलं मी तुम्हाला. केक मध्ये आजकाल कलर वगैरे वापरायला लागलेले आहे. केकच बनवायचं तर मस्तपैकी घरी बनवा, तुपाचा बनवा. मी नसन तर मला बनवा, खाले मी खाले. पण ह्या केक जर आणलं तुम्ही खाणार नाही, सांगतो तुम्हाला. आलं का लक्षात. चांगला केक बनवा. कसा. घरी बनवा. लागून तर त्याच्यामध्ये मैदा असू द्या काही फरक नाही पडत. मैदा एक परी पचून जाईल पण त्याच्यासोबत येणारे जे केमिकल्स आहेत ते पचत नाही. साखर पचत नाही, कलर्स पचत नाही, तो क्रीम पचत नाही, तो दांड्यासारखी बनतो. जर 2-4 तुकडे खाल्ले तर तुमचा दुसऱ्याची गळा पण काम नाही. आलं लक्षात. मीठ दिवसाला 2 ते 5 ग्रॅम जास्त खायचं नाही. बघा सोडियम इन कॅल्शियम आउट. काय. सोडियम इन कॅल्शियम आउट. माझ्याकडे एक व्यक्ती आली. ती काय म्हणाली. सर मला किडनी स्टोन आहे. सर माझे घुटणे पण दुखतात. 2 डॉक्टरांकडे गेली मी. किडनी स्टोन वाल्याकडे गेली. हो म्हणते कॅल्शियम खाऊ नको. आणि बोन्स वाल्याकडे गेली. हो म्हणते कॅल्शियम खाय. करू तर काय करू. इकडे पाहतो या दिसते, तिकडे पाहतो तो दिसते. म्हणजे डॉक्टर बरं. आलं का लक्षात. म्हणजे इकडे आ तिकडे वीर. ते माझ्याकडे आहे. तिकडे काही टेन्शन घेऊ नको. फक्त चहा, ब्रेड, बिस्किट हा आयटम बंद कर आणि सोबत मीठ बंद कर. म्हणजे कॅल्शियम शरीरातून आउट झालं नाही. जे अन्न खाणार आहे त्याच्यामधून रिपेअरिंग होणार आहे. तर सातत्याने तिनं माझा सांगितलेला फॉर्म्युला 3 महिने फॉलो केला तर तिला भविष्यात कधीच किडनी स्टोन झाला नाही आणि जे तिचे बोन डॅमेज झाले होते ते पण रिपेअर झाले. त्या पोलीससाठी एक वेळ टाळ्या वाजवा. बघा काही आपल्याकडे विद्यार्थी असे आहेत त्यांना ब्रँडच्या पथकात भरती करत त्यांना टाळ्या वाजवायला लावलं. बघा महत्वाची एक गोष्ट सांगतोय. जब कभी भी इंसान को ताली बजाने का वक्त मिलता है तो ताली दिल से बजा देना. अगर नहीं बजाओगे ना तो अगले जन्म में ताली बजाने का काम ही मिलेगा. अगर करना चाहते हो, अगर ताली बजाने का काम करना चाहते हो तो अभी मत बजाओ. तो अभी जोरदार जो बजाएंगे वो अगले जन्म में ताली बजाने वाले नहीं बनेंगे. बजा लो. लोणचं तुम्हाला सांगितलं होतं. पापड ते पण सांगितलं. मार्केटचा पापड कोणताच मुका जनावर खात नाही. रिफाईंड ऑइल. ओके. दुसरी गोष्ट बघा 2 बरणे आहेत आपल्याकडे. किती बरणे. 2 बरणे आहेत.
एका बरणीमध्ये हरभऱ्याची डाळ आहे, काय आहे? आणि एका बरणीमध्ये पक्के हरभरे आहेत, म्हणजे बंदे. या दोन्ही भरण्यात 3 महिन्यासाठी बगर हात लावता मी ठेवून दिले. तो कोणत्या बरणीमध्ये किडे लवकर पडत? साल्टावालीमध्ये पडत की डाळीत पडत? साल्टावालीमध्ये पडत ना? डाळीत पडणार आहे का? नाही. कारण त्या जीव जंतूला समजलं की हे डाळ करताना प्रोसेस झालेली आहे, त्याच्यावर केमिकल्स वापरलेले आहे, त्याच्यामुळे माझा पिल्लावळ इथं वाढणार नाही. म्हणून तो काय करतो? इकडल्या भरणीत घर करते आणि सोंडे 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 बंबाट पैदायचे. जनसंख्या वाढवते ना, बरोबर ना? म्हणून त्या टरफलामध्ये सुद्धा प्रोटीन्स तत्व असतं. काय लक्षात आलं की बंद्या डाळीमध्ये जेवढं तत्व असतं तेवढं टरफल काढलेल्या डाळीत नसतं, एवढं लक्षात ठेवा. माझ्यात जर तुम्ही एखाद्या वेळेस समजा पुरणपोळी जर बनवायची असेल तर कशी बनवा? तोंडाला पाणी सुटलं का? तिखट लागतं. तर तुम्ही जी जनरल पोळी बनवता ती कशी बनवता? डाळ घेता, त्याला धुता, नंतर मग टाकता कुकरमध्ये, मग शिजवता. आता कुकरमध्ये डाळ टाकलेली खरंच शिजते का वाफवलेलं? काय होते? वाफवले जाते. त्याचे मॉलिक्युल्स फक्त ब्रेक होतात, पण पचण्यायोग्य होते का? नाही. म्हणून माझी आई, तिची आई घोंजात मस्तपैकी काय करायची? डाळ टाकायची, शिजवायची, आणि त्यात गुळ वगैरे, म्हणजे हवा, पाणी, नेचर याचा सगळ्यांचा संपर्क त्याच्यासोबत होऊ देत होती. मग त्याच्यानंतर ते आपण खात होतो. आज आपण प्रेशर कुकर मध्ये लावतो. प्रेशर कुकर मध्ये फक्त ती डाळ म्हणजे शिजत नाही. आलं का लक्षात? म्हणजे प्रक्रिया चुकीची. त्याच्यामुळे तो असा प्रकार झाला. आणि मी ज्या पद्धतीनं पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने जर बनवली तर 4 पुरणपोळ्या ऑटोमॅटिकली आरामात तुम्ही खासाल. किती खाऊ शकता तुम्ही? एक ना? मी ज्या पद्धतीने सांगेन त्या पद्धतीची पुरणपोळी जर केली तर 4 खासाल, तरी ऍसिडिटी तुम्हाला होणार नाही. कोणाला उत्सुकता आहे का कशी बनवायची म्हणून? हा, हो ना? तशी पेशंटला सांगायची. आलं का लक्षात? काय नाही, आपले जे चणे असतात चण्याला मस्तपैकी भिजत टाकायचं, बंदे चणे. त्याला दुसऱ्या दिवशी काढायचं, कपड्यात बांधून ठेवायचं, स्प्राउटेड होऊ द्यायचं. काय होऊ द्यायचं? त्याला हे द्यायचं, अंकुरित होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग लागलं गंधात मस्तपैकी घ्यायचं, शिजवायचं. त्याच्यानंतर बारीक मिक्सर मध्ये टाकायचं, मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आणि मस्त गुळाचा पाक टाकायचा, गुळाचा, साखरेचा नाही टाकायचा. आणि त्याच्यानंतर ती पोळी तयार करा. 4 आरामात खासाल तरी ऍसिडिटी होणार नाही. कारण त्या पोळीमध्ये तुम्हाला चोथा सुद्धा मिळाला, ज्याला आपण फायबर म्हणतो ते सुद्धा मिळालं, आणि प्रोटीन तत्व सुद्धा मिळालं. तुम्हाला ऍसिडिटी फॉर्म होणार नाही. लक्षात आलं? म्हणून त्या गोष्टी. तर पापड, रिफाईंड ऑइल सांगितलं मग अशी, ठीक आहे. मनुष्य निर्मित किंवा केमिकल हे पण सांगितले. त्याच्यानंतर जंक फूड कसं आहे, काय आहे? जंक फूड का म्हणतात त्याला? कारण त्याच्यात कुठल्याच पद्धतीचे सत्व शिल्लक राहिलेले नाही, म्हणून त्याला जंक फूड म्हणतात. आलं का लक्षात? म्हणजे या पाकिटावर लिहिलेलं आहे की बेस्ट बिफोर 3 इयर्स, पण आपला आयुर्वेद म्हणतं 3-3.5 तासाच्या वरती जे काही अन्न शिजल्या गेलेलं आहे ते जर खाल्लं तर ते पिवळं असतं, बरोबर? मग याच्यामुळे काय झालं? सेल्फ लाईफ वाढली. कशाची? सेल्फची. पण माणसाच्या सेहतच्या लाईफचा कधी विचार केला गेला नाही. सोबतच जेव्हा ते रिफाईंड ऑइल जेव्हा असते त्याच्यावर पण लिहिलं असते की बेस्ट बिफोर 3 इयर्स, 2 इयर्स, 1 इयर्स. म्हणजे त्याच्यामध्ये जे केमिकल्स टाकले जातात त्याच्यामुळे, आणि त्याच्याऐवजी तुम्ही नॅचरल वापरा. आणि हे जंक फूड मध्ये कुठल्याच तत्व शिल्लक राहिले, सगळे व्हायटामिन्स गेले. फक्त पोटाला आराम म्हणून तुम्ही खाता. बस एक प्रकारे कुटार म्हणतो ना, पण कुटार. आलं का लक्षात? बरं, मला एक सांगा की गावामध्ये जर एखाद्या म्हशीचं रेड्यासोबत लग्न करून द्यायचं, गावात राहिले कोणी म्हशीचं, म्हणजे म्हशीचं लग्न करून द्यायचं आहे गावामध्ये एका रेड्यासोबत, तर ज्याची म्हैस असते तो जाते रेड्यावाल्याकडे, विचारते सर तुमच्या रेड्याला काय खाऊ घालता? तो ते कुटार. ताई तुमच्या रेड्याला काय खाऊ घालता? ढेप. ठीक आहे, विचार करू. हा, ताई तुमच्या रेड्याला ढेप, अलग, त्याच्यामध्ये सरकी, ओके, असं.
काही तुमच्या हा जाऊ दे, काहीच खाऊ घालत नाही का? बोकाट सोडतं का? बघ किती हा हा शेवटची हा तो रेषेवाला हा तुझ्या याला काय खाऊ घालतं? अच्छा, म्हणजे हा ढेप खाऊ घालते, चारा खाऊ घालते, अलग खाऊ घालते, त्याच्यानंतर त्याला आणखी प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल सगळं देते. मग मी कोणत्या रेड्याचं सिलेक्शन करेल? त्या रेषेवाल्या पोराच्या रेड्याचं, माझ्या म्हशीसाठी. आता समजून घ्या मी काय म्हटलं, की एका शेतकऱ्याने बघितलं की एका मुख्या जनावराचं लग्न त्या म्हशीसोबत करून द्यायचं आहे, तर त्याने विचारलं काय काय खाऊ घालतो तू या रेड्याले, तेव्हा लग्न केलं. आणि आपण जन्मपत्रिका पाहतो, माय म्हणणं आहे जन्मपत्रिका नाही पाहायच्या, त्याचे सगळे पॅरामीटर्स पाहायचे क्लिनिकल, त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न वगैरे किती काय, जास्त आहे कमी आहे, कमी असेल तर भर, मग लग्न कर. आपण म्हणतो कन्यादान करायचं, अरे सुदृढ कन्यादान करा ना. ते लग्न करून एखाद्या घरी जाते आणि ती पहिल्यांदाच पाळी येते. आता या पोरांना माहितच नसते काय असते म्हणून पाळी म्हणून, आलं का लक्षात? तर हे पोटाला विवळत राहते, दुखत राहते. ते सांगते अहो माझं पोट दुखून राहिलं, काय करू? पोट दुखून राहिलं, गोळी घेऊया मेडिकल मधून. तो धावत पळत जाते मेडिकल मधून, गोळी आणते, खाऊ घाल. अशी कन्यादान करायचं सांगा, सुदृढ कन्यादान. पहिल्याच्या काळी काय व्हायचं, लग्न ठरल्यानंतर त्या मुलीला कमीत कमी 3 महिने आजूचे बाजूचे शेजारचे वगैरे सगळे खाऊ पिऊ घालायला बोलवत, बोलवायला केळवण म्हणायचे त्याला. त्यात काय व्हायचं, तिचं पोषण व्हायचं. काय व्हायचं? पोषण. म्हणजे तिचा जो काही रस, म्हणजे रसापासून शुक्रापर्यंत जो बिघडलेला आहे त्याला सगळ्याला सिस्टमॅटिक करत होते. आपल्या याच्यात आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार नावाची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस म्हणजे सेम हीच प्रोसेस. त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे का तिचं पोषण करा, तिला योग्य पद्धतीने पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक खाऊ घाला अन्नाच्या माध्यमातून. पण आजकाल राहिलंच नाही. आज टिक्का लागते, उद्या लग्न होऊन जाते, परवा मांडवात दिसते, नंतर थम्सअप कोकोला पिऊन वर्षभरासाठी मुलं बाळ होत नाही. या कंडिशनला जातात. म्हणून त्या कंडिशन पासून वाचायचं असेल तर जंक फूडला टाळा. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स तुम्हाला सांगितलं कशामुळे होतं, आणि तो एक पार्ट राहिला होता आपला. सकाळी 10:30 ते 11:30ला 1.25 लिटर ऍसिड सिक्रेट होते, तेव्हा जेवण करा. संध्याकाळी 6:30 ते 7:30ला 1.25 लिटर ऍसिड सिक्रेट होते पोटामध्ये, तेव्हा जेवण करा. आजच्या दिवशी मी स्किप केलं तर चालून जाईल, आलं लक्षात? पण मी डेलीला 6:30 ते 7:30च्या दरम्यान जेवण करतो, म्हणून मी असा बारीक चुरीक काकडीसारखा, आलं का लक्षात? म्हणजे किवी सारखा नाही किंवा ते आपल्या भोपड्यासारखा नाही, लक्षात आलं? तर काय करायचं, 6:30 ते 7:30च्या दरम्यान जेवण करायचं. 1.25 लिटर ऍसिड सिक्रेट होते, 400 ग्रॅम अन्नाची गरज असते कमीत कमी. त्यातलं पावभर भाग सलादचा वापरा, 3 भाग जे असतात त्याच्यामध्ये पोळी, त्याच्यानंतर भाजी, त्याच्यानंतर पुन्हा आणखी एखादं दही वगैरे असं, चटण्या वगैरे असं घेऊन तुमचं ताटाला मॅनेज करा. आज जर तुमच्या ताटाचं जर अनालिसिस केलं तर ऍसिडिक ताट आहे तुमच्याला, त्याला अल्सर येतो. हार्मोनल इम्बॅलन्स सांगितलं. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय, की ते बघायचं सांगितलं, लहानपणापासूनच 3ऱ्या दिवसाच्या बाळाला प्लास्टिकच्या बॉटलमध्ये दूध पाजणं सुरू, प्लास्टिकचे खेळणे, सगळ्या काही गोष्टी. पहिल्याची आई काय करायची, प्लास्टिकचं काही देत नव्हती, आलं का लक्षात? तर त्या सगळ्या गोष्टी दिल्या न दिल्यामुळे तिला पाळी 14, 15, 16 मध्ये आली. म्हणजे हाईट वाढली होती तिची वाली, तिच्या गर्भाशयाचा व्यवस्थित विकास झाला होता, ब्रीस्ट डेव्हलपमेंट व्यवस्थित झालं होतं. 8 वर्षाची मुलगी, तिला पाळी येणं म्हणजे तिची शरीरामध्ये हाईट काय, तिची ग्रोथ काय तिचं, म्हणून भविष्यात जेव्हा लग्न होईल तेव्हा तिला जे ती पहिलं लेकरू बाळ होईल ते चिचुंदर मुलगासारखा पैसा होईल. म्हणून कृपया जर असं झालं नाही पाहिजे असं वाटत असेल तर कृपया या प्लास्टिकच्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा. मी जे काही पाणी आणलं होतं माझ्या बॉटलमध्ये नॉर्मल टेम्परेचरला आणलं होतं, त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट कळत नाही. पण आपण जे प्रयोग करण्यासाठी आहे, ठीक आहे, पण आपण ज्या काही गोष्टी करतो, घरामध्ये जर फ्रीज असेल तर त्या फ्रीजला थोडंसं साईडला करून ठेवा. माझ्याकडे फ्रीज नाही आहे. माझी मिसेस अवलोकन महाविद्यालयाला सिनियर लेक्चरर आहे, इतिहास विभाग प्रमुख आहे. महिन्याकाठी कमीत कमी 18 फ्रीज घेऊ शकतो. किती? 18. तरी माझ्या घरात फ्रीज नाहीये. लागल तर फोटो वाटत असं येऊन बघायचं, प्रत्यक्ष भेट द्यायची, म्हणजे त्याला म्हणतात आय विटनेस.
बरोबर ना, साक्ष बघायचं. आणि मी काही ना काही कमवत असतो ना, रिकाम टेकडा फिरतो काही इकडे तिकडे नाही. आलं का लक्षात? माझ्या कन्सल्टेशनचं चार्ज असतं 5,000 रुपये. किती असतं? 5,000 रुपये असतं. डाएटचा मी त्याचा पूर्ण चार्ट तयार करून असतो. त्या पद्धतीनं तो जर गेला तर त्याला कधीच त्या समस्या होत नाही. ठीक आहे. म्हणून हार्मोनल इम्बॅलन्स 28 दिवसात पाणी गेली पाहिजे, 5 दिवसाचा फ्लो असला पाहिजे, विदाउट पेन असली पाहिजे. आणि या मुलांसाठी माझं म्हणणं असं रे, तर त्यांनी पण प्लास्टिक पासून जे थंडगार पाणी असतं त्याचा दूर करा. आणि समजा लग्न ठरलं असेल किंवा ठरायचं असेल तर हार्मोनल इम्बॅलन्स त्यांचं जे झालेलं आहे, पहिलेच्या मुलाला 14-15 मध्ये दाढी मूछ येत होती. आजचा मुलगा 20-25 वर्षाचा घोडा होते तरी येत नाही. मग त्याचे आई बाबा म्हणते की काय म्हणते का परिणाम झाला काय नाही म्हणते याच्यावर म्हणते. पण तो खाऊन राहिला तिकडे जाऊन आईस्क्रीम खाऊन राहिला, थंडगार पाणी पिऊन राहिला, सगळ्या काही गोष्टी करून राहिला, त्याच्यामुळे ते सगळं परिणाम होऊन राहिला. त्या सगळ्या परिणामापासून वाचण्यासाठी मुलांसाठी पण माझी एक सूचना अशी राहील की त्यांनी पण सूचनाने असं विनंती राहील की त्यांनी हे सगळं स्वतःच्या आयुष्यामध्ये नाही झालं पाहिजे. त्यासाठी आहार विहार चांगला असला पाहिजे. विरुद्ध अन्न याच्यामध्ये हास्य, चेहऱ्यावर हास्य देवा, असं करा असते का, हॅपी हार्मोन तयार करत चला. विचाराच्या पलीकडे जाऊन विचार करायचा. तर विरुद्ध आहार म्हणजे काय? वाट प्रकोपित होणे. आता तुमच्या भाषेत सांगायला लागलं काही ना काही, फक्त माझ्याच भाषा सांगितली चालून तर तुम्हाला नाही ना. वाट पित्त कफ प्रकोपित होणे, त्यानंतर प्रकोपित दोष बाहेर न निघणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर धातू प्रक्रियेमध्ये अवरोध होणे. आता धातू प्रक्रियेमध्ये अवरोध निर्माण का झाला? रसामध्ये समस्या निर्माण झाली म्हणून धातू प्रक्रिया बिघडली. शेवटचा जो स्पर्म होता त्याच्यामध्ये मोर्टॅलिटी पहिले 40 लाख राहत होती, आता 20 लाखावर येऊन ठेपलेली आहे. आलं का लक्षात? म्हणून स्पर्मला जर मला जर चांगलं ठेवायचं असेल किंवा त्याला आपण ओजस म्हणजे शुक्र धातू म्हणतो, जे शुक्र धातूला जर टिकून ठेवायचं असेल, थम्स कोकोकोला मिरिंडा से रहे दूर, अपने हार्मोन को रखे जगोकी. आलं का लक्षात? थम्स कोकोकोलाचा वापर करायचा असेल तर संडास बाथरूम धुण्यासाठी करायचा, स्वच्छ निघते. मी प्रयोग करून बघितलेला, तुम्ही करून बघायचा. ठीक आहे. त्यानंतर शरीरासाठी विशेषांकी कार्य करते. शरीरात विभिन्न प्रकारच्या रोगांची निर्मिती करते. जवळपास विरुद्ध आहार खाल्ल्यामुळे 52 पेक्षा जास्त रोग निर्माण तुम्हाला होतात. मग विरुद्ध आहार करायचे का? नाही. हे नाही. विरुद्ध आहाराचे किती प्रकार आहेत? एकंदर 18 प्रकार चरक संहितेनुसार अध्याय क्रमांक 26, बरोबर. त्याच्यातला हा भाग आहे. त्यामध्ये देश विरुद्ध. आता आपण राहतो महाराष्ट्रात आणि आपण काश्मीरी फूड खाऊन राहिलो, कसं होणार आहे? पुस्तकाने लिहिलं म्हणजे ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. आता पुस्तकाची निर्मिती झाली दिल्लीत. दिल्ली पाशी फळ कोणतं होतं? ऍपल, कारण शिमला जवळच आहे. मग डेली ते दिसलं ते पुस्तकात पाडलं. आपण तसंच विचार करायला लागलो की बाबा डेली एक फळ खायचं, पण आपण खातो काय? नाही. म्हणून खायला पाहिजे. आपल्या देशामध्ये जे निर्माण झालेले आपल्या परिसरात जे फळ आहे त्याचा वापर करा. म्हणजे विरुद्ध आहाराचे किती प्रकार आहेत? लोक काय करतात? विरुद्ध आहार घेतात. म्हणजे इथं राहतात आणि म्हणजे जसं आता थंडीचा सीझन आहे, थंडीच्या सीझन मध्ये दही खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे? पण लोक उन्हाळ्यात खातात. उन्हाळ्यात खायला पाहिजे का दही? कारण दही हे कसं आहे, त्याचा जो वीर्य आहे, दह्याचा जो वीर्य आहे तो कसा आहे? उष्ण आहे ना. पण आपण दह्याला हिवाळ्यात खायला पाहिजे आणि ताकाला उन्हाळ्यात प्यायला पाहिजे. प्रक्रिया करून. पण आपण काय करतो? देश विरुद्ध असा विचार करतो त्या पद्धतीने खातो. तसं करायला पाहिजे. आणि दह्याला संध्याकाळी अजिबात खायचं नाही. खायचं असेल तर कढी करून खा. काल विरुद्ध. आता काल म्हणजे काय? टाईम. जसं मी तुम्हाला सांगितलं, सकाळी उठल्याबरोबर जेव्हा तुम्ही पाय ठेवता असा याच्यावरून, कशावरून? बेडवरून उतरता, तेव्हा 125 मिलीग्रॅम ऍसिड सिक्रेट होते. किती? 125. तेव्हा मुठभर अन्न खाण्याची गरज असते, तेव्हा खायला पाहिजे. दुपारी 10:30 ते 11:30 तेव्हा जेवणाचा खरा पीक टाइम असतो. उष्ण काय असते तेव्हा? जठराग्नी असतं, तेव्हा खायला पाहिजे. दुपारी 4 वाजता तुम्हाला क्रेविंग होते, गुडगुडल्यासारखं ते पोटात. हे जे काही सांगत आहो हे 2007 पासून केलेला आजपर्यंतचा जो अभ्यास आहे तो सांगत आहो. एका दिवसात नाही समजत तुम्हाला. खरंच प्रॅक्टिकल करून पाहायचं असेल, कोरडा निरंकार उपवास करायचा. कसा? हे महाराष्ट्रीयन लोकांसारखा नाही, खाऊ पिऊ म्हणजे खाऊन पिऊन उपवास करणे नाही.
फक्त पाणी पिऊन राहायचं म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल टायमिंग ते लिहून ठेवायचं स्वतःचे स्वतः. व्यक्ती परत्वे विषय बदलतो, तो पण विषय पुढे आहे. त्यानंतर काल विरुद्ध दुपारी 4 वाजता संध्याकाळी 7:30 ते 7:30च्या दरम्यान जेवण करा. संपलं. त्याच्यानंतर जेवण करू नका. तुमच्या बीपी शुगर थायरॉइडच्या मुळे असंच बनवतात. अग्निविरुद्ध अग्नीचे किती प्रकार आहेत? 4. जठराग्नीचे. एक काय? तीक्ष्ण, मंद, सबक आणि डिस्टर्बल म्हणजे विषम. म्हणजे कधी कमी असते कधी जास्त असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी म्हणून ज्या वेळेस अग्नी तीक्ष्ण आहे त्यावेळेस जेवण करा म्हणजे अन्न खाल्लेलं अन्न पचेल. आणि जर तीक्ष्ण अन्न नसताना जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला ऍसिडिटी होईल. जठराग्नी मंद झाली तेव्हा तुम्ही अन्न खासाल तर बसणार आहे का ते अन्न होणार होतं असं कणकीसारखं मऊ होणार होतं. हॅलो, पतलं खिरीसारखं होणार होतं. आणि जेव्हा तुम्ही मंद अग्नी झालं त्याच्यानंतर अन्न टाकल्यावर ते खिरीसारखं होणार आहे का? कारण ऍसिड 1.25 लिटर तर खालच्या कप्प्यात चाललं गेलं ना. आता राहिलं किती? 125 ग्रॅम 400 ग्रॅम अन्न टाकलं. ह्या आता लोंढा म्हणजे तो काय केले गोळा तयार होईल. मग तो गोळा जेव्हा असा पास आउट होण्याची प्रक्रिया लागल तर ऑटोमॅटिकली तो अडकून जाईल. मग 2-2 दिवस 3-3 दिवस काही लोकांना कॉन्स्टिपेशन होते, पोट साफ होत नाही. मग ऑटोमॅटिकली त्याने काही दिवसानंतर भगंदर आणि मुळव्याध, कारण त्या वेन्सवर किती तणाव येऊन राहिला, फाटतेच त्या अक्षरचा वेन्स. म्हणून फाटल्याने म्हणजे त्यासाठी काय करायला पाहिजे? प्रॉपर वेळेवर जेवा. म्हणजेच काय? काल आलं लक्षात. अग्निविरुद्ध ते आलं. मात्रा विरुद्ध. आता मात्रा म्हणजे काय? जसं तूप आणि मध अर्धा चमच जहर, पण मात्रा त्याची बदलली तर ऑटोमॅटिकली काय होईल? ते औषधासारखं काम करेल. बरोबर आहे सर? औषधासारखं काम करेल. पण मात्रा सम असली तर प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणून मात्रा पण योग्य प्रमाणात घ्यायला पाहिजे. जसं आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की 1 उंगल किंवा 1 ड्रॉप, 1 थेंब नाकात जर टाकलं ॲलोवेराचा तर तुमचा पिलिया निघून जातो. आजकाल लहान बाळ जेव्हा पैदा होतो तेव्हा एक दुसरे डॉक्टर येतात, ते म्हणतात तुमच्या बाळाला पिलिया झालेला आहे, काचाच्या पेटीत ठेवावं लागेल. माझ्यासारखा हुशार बाप असते तो म्हणते डोके ॲलोवेरा घ्यायचा, 2 थेंब त्याच्या नाकात टाकून जेवढा पिवळा कलर आहे तो निघून जातो. पोटात होताना हो एवढे दिवस काहीच झालं नाही त्याने. आता काय होणार? मग त्या काचाच्या पेटीत टाकल्यानंतर मीटर झालं. आता तुम्ही कसे करत असाल तर ते तुम्हाला मला तर मात्रा आणि पोटात तो सुरक्षित होता. आणि ज्या मुलींना ज्या महिलांना जे हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये जे सांगायचं राहिलं होतं मात्राच्या संदर्भात, पाळी 28 दिवसात आली पाहिजे, 5 दिवसात उद्भवते, हे जर नसेल तर काय होतं? ज्या मुलींना ज्या महिलांना पाळी मागे पुढे होतं त्या दरम्यान जर मुलबाळ राहिलं तर मिसकॅरेज होतं. ज्या महिलांना 40, 45, 50 दिवसात मुलबाळ राहतात त्या महिलांना जर मुलबाळ राहिलं तर ते मतिमंद वगैरे निर्माण होतात. अलग अलग. सोबतच ज्या दिवशी प्रेग्नेन्सी राहते, कन्सीव्ह होते, त्या दिवशी जर त्या आईच्या शरीरात कॅल्शियम आणि आयर्नची मात्रा जर कमी असेल तर ब्रेन सेल्स म्हणजे मज्जा व्यवस्थित डेव्हलप होणार नाही. अलग लक्षात. मज्जा व्यवस्थित डेव्हलप झालेली ऑटोमॅटिकली तो ऑटिझम, MR, मल्टिपल रिटार्डेशन, मल्टिपल ऑर्गन फेल्युअर अशा वेगवेगळ्या कंडिशन मध्ये तो निर्माण होईल. म्हणून मात्रा कशी पाहिजे, पाणीची पण मात्रा ती व्यवस्थित पाहिजे, ती कशी हे नसेल. त्यानंतर सात्म्य. सात्म्य म्हणजे काय? साधण्याच्या विचारासंदर्भात आयुर्वेदामध्ये ॲलर्जीचा विचार सगळ्यात पहिले केला होता 5000 वर्षापूर्वी. बरोबर आहे? आजकाल जे नवीन सायन्स आहे ते सांगतं की याची ॲलर्जी त्याची ॲलर्जी, पण आपल्या चरक संहितेमध्ये अष्टांग हृदयामध्ये हे सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीला सुद्धा कोणत्या गोष्टीपासून त्याला त्रास होतोय. जसं मी भाजी खाल्ले तर मला वॉमिटिंग होते, चिक्कू खाल्ले म्हणजे चिक्कू पाहिले तर नशिया होते, वासच चालले. आलं का लक्षात? बरोबर ना? तर त्या पद्धतीनं काही लोकांना कसं असतं, भात खूप आवडतं, काही लोकांना नाही आवडत. कारण ते मासेमारी जे करणारे लोक असतात कर्नाटक साईडचे वगैरे, केरळ साईडचे वगैरे, ते भातच खातात. त्यांचं अन्नच ते आहे. म्हणजे देश त्यांचा देश आहे, त्याच्यासोबत साम्य झालेला आहे. आलं का लक्षात? ओके. दोष विरुद्ध. आता दोष विरुद्ध म्हणजे काय? आता दोष विरुद्ध म्हणजे मला आहे ताप उदाहरणार्थ, आणि मी काय करून राहिलो, थंड थंड खाऊन राहिलो, म्हणजे माझा पित्त बिघडलेला, माझा वात बिघडलेला, माझा कफ बिघडलेला. कफ बिघडलेला असताना सुद्धा मी काय करून राहिलो, मस्तपैकी केळी आणले डझनभरून खाऊन राहिलो. काय होणार?
आहे ना, म्हणून तो आहे दोष विरुद्ध. दोष म्हणजे वात पित्त कफ, त्याचं ते कॉम्बिनेशन आहे. संस्कार विरुद्ध. आता संस्कार म्हणजे काय? आपण म्हणतो की मोठे गुरुजी आल्यानंतर सर नमस्कार, मान सन्मान दिला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण ज्या काही भाज्या वगैरे निर्माण करतो, शिजवतो, संस्कार कसं करतो त्याच्यावर डिपेंड करतो. आलं लक्षात? जेव्हा तूप आणि मध हे च्यवनप्राश मध्ये येते तेव्हा ते संस्कारित झालेलं असते, तेव्हा ते विषासारखं काम नाही करत, तेव्हा ते बलवर्धक म्हणून काम करतं. आलं का लक्षात? तर संस्कार कसा आहे ते पण महत्वाचं. संस्कार विरुद्ध म्हणजे संस्कार आणखी आहे. जसं आता बरेचसे लोक पाण्यामध्ये ती भाज्या तळत नाही, पण संस्कार जर त्यांनी केला तर पाण्यामध्ये भाज्या उकळून घेतल्या आणि सगळ्यात शेवटी जर त्यांनी तेल टाकलं तर नॅचरल कंडिशनला त्यांना हार्म होत नाही. आलं लक्षात? त्यामध्ये दही सांगितलेलं आहे, बरोबर आहे? संस्कार. दह्याला संस्कारित करून त्याचा आपण काय करतो? ताक करतो. पण ताकामधून काय काढतो? लोणी काढतो. लोण्यातून काय काढतो? तूप काढतो. म्हणजे संस्कार आणि मंथनाची जी काही प्रक्रिया असते. आणि आयुर्वेद म्हणतं की तूप हे डायरेक्ट वीर्यासारखं काम करतं, म्हणजे त्याचं शुक्र वाढवण्यासाठी काम करतं. आणि आजकालचे जे काही लोक आहेत ते म्हणतात की बा खाऊ नका. ठीक आहे, खाऊ नका. याच्या मागचे कारण असे आहेत की वेगवेगळ्या केमिकलचं जे धान्य आहे किंवा चारा आहे तो त्यांना खाऊ घालतात. पण जर ज्या ठिकाणी आपल्याला जर आपल्या घरामध्ये गाय वगैरे म्हैस वगैरे पाळता येत असं करायला मग काही हरकत नाही, त्याच्यासाठी नाही म्हणत. आलं लक्षात? पण तूप वगैरे घेणं, आपले जे दाणे असतात म्हणजे नैसर्गिक जे शेंगदाणे आहेत, जवस आहे, तीळ आहे, याचं तेल खाणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं आहे सांगितलं मी. अंडासोबत जरा खाऊ नका. पोस्टरच्या संदर्भात मी हे सांगायला पाहिजे का तुम्हाला? का माहिती आहे ना? माहिती आहे सगळं? ओके, हे माहिती आहे. त्याच्यामुळे मी हे जात नाही. अवस्था, पाक विरुद्ध, हे विरुद्ध आहाराचे किती प्रकार हे सांगितले? 15. संयोग विरुद्ध, उदय विरुद्ध ते सांगितलं मी. मला जे भावत नाही ते खाल्ले पाहिजे. संपत विरुद्ध त्याची जोपर्यंत ते परिपक्व होत नाही तोपर्यंत खायला नको. काही गोष्टी असतात पण आपण कच्च्या काढण्यात त्याचा परिणाम होतो. त्यानंतर आहे विधी विरुद्ध, त्याची बनवण्याची प्रक्रिया जर चुकीची असेल तरी पण प्रॉब्लेम. कोणते विरुद्ध आहार? सध्या प्रचलित असणारे आहार जे आहे ते आहे मूग, दूध, नारळ पाणी. हे खाल्लं का तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून तापामध्ये मूग घेणं, मुगाची खिचडी खाणं गरजेचं आहे. पण दूध आणि नारळ पाणी घेणं हे तुम्हाला थोडं प्रॉब्लेमॅटिक जाईल. म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये नका घेऊ, वेगवेगळा घ्या चालेल, म्हणजे त्याचा वेगवेगळा फायदा होईल. पण एकत्र घेतलेला प्रॉब्लेम. मिल्क शेक, फ्रूट सलाद वगैरे यांना सगळे स्किन डिसीज होतात. म्हणून मार्केटमध्ये जेवढे काही स्किनचे डॉक्टर्स आहेत ते स्वतःही खात राहतात. तर कारण ते फ्रूट मिल्क शेक पितात ना, असं चालूच राहते. इकडे पेशंट तपासून जाणार ते खातो. तर फ्रूट सलाद नका खाऊ. आणि म्हणजे जसं दुधामध्ये आंबट प्रकारचे फळं टाकून त्याला मिक्स करू नका. जसं तुम्ही पायनॅपल शेक वगैरे वगैरे, कोल्ड्रिंक्स आणि जंक फूड सांगितलं. दहीवडा आणि अंकुरित पदार्थ. दहीवड्याच्या संदर्भात दहीवड्यामध्ये काय असतं? डाळ कोणती असते? उडदाची असतं. उडदाची डाळ गरम आहे. जर उडदाची डाळ सेपरेट खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये म्हणजे रसापासून तर शुक्रापर्यंतची निर्मिती चांगली होईल. ओके. देन शिजलेलं अन्न पुन्हा गरम करू नये सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे 3.5 तासाच्या नंतर डबल शिजू नका. पण बायको नवऱ्यासाठी करून ठेवते, पण स्वतः जेवून घेते. नवरा आल्यानंतर घरी काय करते? थांबा 2 मिनिटं भाजी गरम करते, मग खाऊ घालते. आलं का लक्षात? तर तसं करू नये. जेव्हा लागलं तेव्हाच तयार करा. ते केव्हा विरुद्ध आहाराने नुकसान होत नाही. नियमित व्यायाम करणारे जे लोक असतात त्यांना नुकसान होत नाही. जठराग्नी यांची प्रदीप्त असतं, म्हणजे माझी 10:30 ते 11:30 दरम्यान प्रदीप्त असतं. त्या दरम्यान जर मी अन्न खाल्लं तर ते मला पचतं. ठीक आहे. युवा व बलवान, जे लहान पोरं असतात, बलवान असतात, ताकदवान असतात, खेळणारे असतात, धावणारे असतात, त्यांना हे सगळं असतं. शरीराला साधने म्हणजे त्याच्या जसं मेहनतीचं काम करून राहिलो मी, आणि त्यावेळेस मी जर अशा पद्धतीचं चुकीचं जरी खाल्लं तरी माझं शरीर पचवून टाकेल. लक्षात. त्यानंतर आहे
कमी मात्रेत जेवणे. जसं सांगितलेलं आहे की आयुर्वेदामध्ये 4 भाग करायचे आपल्या पोटाचे. एक भाग हवेसाठी ठेवायचा, एक भाग पाण्यासाठी ठेवायचा, 2 भागात अन्न भरायचं. पण आजकाल आपण इथपर्यंत भरतो वाया जाईल म्हणून. काय वाया जाईल म्हणून इथपर्यंत भरतो, पण भरू नका, त्याच्यामुळे रातची झोप खराब पडते. म्हणून जेवढं लागेल ताटाला तेवढंच घ्या, ताटात अन्न पुस्तक फेकू नका. आलं लक्षात? Then, विशेष औषध प्रयोजन, जसं मी तुम्हाला च्यवनप्राश वगैरे सांगितलं. संस्काराच्या नंतर जसं दह्याला संस्कारित करून कढी बनवून द्या. औषधीय क्षेत्रात ते संयोग वापरले जातात. म्हणजे खूपही विषासारखं काम करतं. सापाचं जहर सुद्धा विषाचं काम करतं. सापाचं विष उतरवण्यासाठी सुद्धा काम करतं. तेही काम करतं. ठीक आहे. शरीराला तयार करा. म्हणजे त्या पद्धतीनं चिकित्सा करताना समजा माझं टेम्परेचर आहे, या कंडिशन मध्ये मला गरम वस्तूची आवश्यकता आहे, मला डॉक्टरांनी जर दिली तर घ्यावंच लागेल. आलं लक्षात? केव्हा विरुद्ध आहार हानिकारक असते? श्रमाचा अभाव. आपण बसलेलो खुर्चीत काहीच करून नाही राहिलं, इकडे पोहोच राहिलं, तिकडे पोहोच राहिलं, काहीच काम नाही आहे. सकाळी 10 वाजता नाश्ता, 12 वाजता जेवण, दुपारी 4 वाजता पुन्हा नाश्ता, 6 वाजता जेवण, नंतर रात्री 8 वाजता झोपायच्या आधी पुन्हा 1 कप चहा. तेच मग आपल्या आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सुंदर म्हटलेली की एक बार खाए उसे क्या कहते हैं? एक वेळा जेवण करणाऱ्यांना योगी म्हणतात, 2 वेळा खाणाऱ्यांना योगी म्हणतात, 3 वेळा खाणाऱ्यांना जो बार खाए उसे क्या कहते हैं? महारोगी. बरोबर ना? महारोगी म्हणतात ना. तर श्रमाचा अभाव असणे आणि त्या कंडिशन मध्ये खात राहिले, मग असं 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 फुलत जाते. त्याच्यानंतर ती माझ्याकडे बारीक होण्यासाठी ज्याच्या ती म्हणताय खाऊन राहिला तिथं प्रॉब्लेम. वृद्ध व रोगी जे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी पण हा विरुद्ध आहार हानिकारक असतो. अतिमैथुन व अतिश्रम करणाऱ्यांसाठी, जास्त मात्रेत सेवन करण्यासाठी आयुर्वेदम अमृतानम ज्या मुलींनी म्हटलेलं आहे. आणि एवढं म्हणून मी माझं पुढची स्लाइड धन्यवाद. तुम्ही एवढ्या पेशन्सने, भविष्यात तुम्हाला पेशंट बनायचं नाही म्हणून तुम्ही एवढ्या पेशन्सने मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. इथे प्रशासनाच्या वतीने मला इथे बोलावण्यात आलं, तुमच्या पुढे तुमच्या समक्ष मार्गदर्शन करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. डॉक्टर लक्ष्मीकांत सोनी साहेबांनी मला इथे बोलावलं आणि एवढा मोठा मॉब उपलब्ध करून दिला, त्यासाठी पण मनापासून धन्यवाद. त्यांच्या छत्रछायाखाली आम्ही वाढतोय, म्हणजे HBL खाली वाढतोय, असे आमचे डॉक्टर राजीवरावजी मुंडाणे साहेब यांचं पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या ज्या संस्थेचे जे अध्यक्ष आणि तुम्ही माझ्याकडे जे बसलेले आहात, त्यांनी मला एवढ्या वेळ सहन केलं, काही ना काही प्रॉब्लेम झाले तरी सहन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.